अडचण. नमस्कार. आज आपण केतराई माता देवस्थानला आहे आणि आज भाऊसाहेब पगार यांच्याकडून सूर्यनमस्काराविषयी माहिती आपण घेतोय. सूर्यनमस्काराची माहिती द्या. नमस्कार. सूर्यनमस्कार हे 12 आसनं राहत आहे. एक आवर्तनामध्ये 12 आसनं होत्या. त्यामध्ये ताडासन, उत्कटासन म्हणजे असे समजा का 12ची 12 आसनं एका याच्यात राहत आहे. सूर्यनमस्कार हे केल्यानं माणसाच्या शरीरातले सगळे अवयव असे पूर्ण त्यांची हालचाली होऊन रक्त सर्क्युलन वाढत राहतं. आणि सूर्यनमस्कार केल्यानंतर फक्त सूर्यनमस्कार करताना प्रत्येक स्टेप एक स्टेप केली पाहिजे, शांत केली पाहिजे. व्यायाम म्हणून न करता आसन म्हणून केलं पाहिजे. बरं, एखादं आसन सूर्यनमस्कार वगैरे काहीतरी करून दाखवा ना आज प्रेक्षकांना. करून दाखवावं लागेल. कोण करावं लागेल. ओम सूर्याय नमः. हे 12 आसनं याच्यामध्ये असतात. बरोबर. सूर्यनमस्कारामध्ये 12 आसनं होत राहतात. त्याच्यामुळं ह्याला अटक येईल. आपण पोहण्याचा म्हणजे ज्यांना जर पाण्यामध्ये उतरून पोहता येत नसेल तर त्यानं सूर्यनमस्कार केलं तरी या अटकचे वगैरे भरपूर असे आजार आहे ते कमी होत राहतात. म्हणजे 52 प्रकारचे आजार या सूर्यनमस्कारानं कमी होतात. हृदयविकारावरती आपण प्रभावी माहिती सांगणार आहे. पण ते आज उद्याच्या भागामध्ये आपण हृदयविकारावर प्रभावी माहिती सांगू. त्याचा फायदा पण खूप होईल. त्याचे 3 आसनं 100% ते 3 आसनं तुम्हाला उद्या आम्ही सांगू.